आणि आता पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, ही वस्तुस्थिती आम्ही कुजबूज ऐकली होती. शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांचा बॉम्ब. विलिनीकरणाच्या चर्चेवर फुली मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न. औरंगाबादच्या सिल्लोड आणि सांगलीच्या आटपाडीत शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा नवा अंक. शिंदेचे मंत्री सुहास बाबर यांच्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक, तर सिल्लोडमध्ये भाजप विरोधात शिंदे आणि ठाकरे सेना एकत्र. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत नेते आणि कार्यकर्त्यांची रीग. शरद पवार आणि रोहित पवारही अजितदादांच्या सहयोग सोसायटीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीकडे लक्ष. अजित पवारांच्या अपघाती निधनावर शिंदेचे मंत्री भरत गोगावलेंकडून शंका उपस्थित. विमानात 5 जणच होते. अमोल मिटकरींचा दावा खोडणारं प्रत्यक्षदर्शींचं वक्तव्य. दोन महानगरांना जोडणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गेल्या 24 तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी. वायुगळती झालेला टँकर हटवण्यात अपयश. प्रवाशांचा जीव कंठाशी. प्रशासनाची पोलखोल. चंद्रपुरात काँग्रेसच्या वादावर नवा तोडगा. वडेट्टीवार आणि धानोरकरांना अडीच वर्ष महापौरपद, तर ठाकरेंच्या शिवसेनेला स्थायी समितीचा प्रस्ताव. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरून लोकसभेत घमासान. पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गोंधळ, तर सभागृहाबाहेर राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 7,000 रुपयांची वाढ होऊन तोळ्याचा भाव 1,52,000 रुपयांवर. चांदी किलो मागे 37,000 रुपयांनी महाग होत 2,87,000 रुपयांवर. राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे, यावरून राजकारण. पवारांच्या पक्षांचं विलीनीकरण होणार